पाहिजे. नंतर राम असण्या म्हणजे रामाचं नाम घेतलं की आंघोळच करायची गरज नाही. रामाचं नाव घेतलं की आपल्याला गंगेची आंघोळ झाली. मग वाचे म्हणता गंगा गंगा हा सकळ दोष जाती भंगा. तर आता पहिल्या आई वडील कान काशीबाई नाव ठेवायचे, मुलीचं नाव काशीबाई नाव ठेवायचे, गंगाबाई नाव ठेवायचे, भागीरथी, सरस्वती, कृष्णा, म्हणजे असे सरस्वती, गोदावरी असे मोठे मोठे नाव, वजनाचे नाव होते. वजनाची नाव नर्मदा, कावेरी, गंगा, भागीरथी, कृष्णा, सरस्वती, म्हणजे असे यमुना, असे मोठे मोठे नाव होते. आणि आता नाव आहेत का त्याची तीर्थाची. मग आपल्या वाणीला गंगा म्हणलं की गंगाबाई या 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 गंगाबाई या घडलं आपल्याला. गंगाबाईचं दर्शन अंघोळ सगळंच घडलं. जमुना, सरस्वती, म्हणजे काशीबाई, हे झालं की आपल्या तीर्थ घरीच घडले का नाही. नाव घेतलं की घडलं. मग नाम घेता वाणी प्रत्यक्ष प्राणी देवाशी. नाम घेता वाणी, नाव घेतलं की आपल्याला त्या वाणीतून घडलं. काय घडलं? तीर्थयात्रा घडली आपल्याला. तीर्थाची यात्रा घडली. मग कुठं काशीला जायची गरज नाही, पंढरपूरला कुठं जायची गरज नाही. मग आपल्याला ठाईचं बसून करा एक चित्त, आवडी अनंत आळो. रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. मग त्याच्याशी साधन पुन्हा दुसरं साधनच नाही काय. पण आता लटके नाव येतं. सगळा लटका वर आणि सर्व हा संसार वाह्यवीर जरा हरिविना. मग हरीचं नावच नाही आपल्या मुखामध्ये. रामनाम बी नाही, हरी बी नाही, पण देव एकच आहे. गात सांगतो ना, ज्याच्या मुखात नामच येत नाही त्याची. मग गीता भागवत वाचे उच्चारिता आणि पापाची वार्ता कोठे राहे. गीता भागवत करीती सर्वांना अखंड चिंतन विठोबाची. अशी दोन वाट आहे, एक सोन्याला जायची, एक चिंतनाला जायची. शत्रू वाटी लावलेली असली त्याला काय म्हणायचं, वाटीवर लिहायला की एक चिंचवणला रस्ता जातो. मग मोटरसायकलवाल्याला म्हणा आता आपल्याला लिहिता येत नाही, त्याला काय म्हणायचं, बसलो ट्याकडावर लिहिता येत नाही, बसलो आडरानामध्ये. त्याच्या क्षेत्रात त्याला काय म्हणायचं, मग शत्रू तो शिरोमणी. तीर्थशास्त्र देव त्यावेळेला ठावर इता कोटे. मग तीर्थशास्त्र म्हणजे तीर्थशास्त्र